गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये सप्ताहव्यापी भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 4 चे माजी नगरसेवक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य सप्ताहव्यापी रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरामध्ये केवळ 1-2 दिवसांचे आयोजन न करता संपूर्ण आठवडाभर नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक सेवा पुरवण्यात येणार आहे। शिबिरात आतापर्यंत 50 ते 60 नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण सादर केले असून त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने रोगनिदान, आवश्यक शस्त्रक्रिया सल्ला, रक्त व लघवी तपासणी, ECG तसेच आयुष्मान भारत कार्ड नोंदणी तपासणी अशा अनेक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येते। नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले। कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये माजी नगरसेवक हेमंत अण्णा दिनेश शेट्टी, माजी नगरसेविका रुपालीताई शेट्टी, सरिताताई रामराव सोनवणे, शंकर बाळू हिरे, मोनिका हिरे, किरण रामराव सोनवणे, गौरव भानुदास गोवर्धने यांचा मोलाचा सहभाग असून त्यांच्या अथक प्रयत्नातून हा उपक्रम प्रत्यक्षात उतरलाय। कार्यक्रमात आमदार राहुल भाऊ टिकले यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती वाढवण्याबरोबरच समाजासाठी आवश्यक असलेले रक्तसाठा वाढवण्यासही मदत होणार आहे। त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण आता सध्या वाल्मिक नगर पाण्याच्या टाकीजवळ आहोत। येथे भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। याचे आयोजक प्रभाग क्रमांक 4 चे माजी नगरसेवक आहेत। आता आपल्यासोबत सरिताताई सोनवणे आहेत। आपण त्यांच्याकडून याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। प्रभाग क्रमांक 4 मधील वाल्मिक नगर येथे आम्ही आज प्रभाग क्रमांक 4 मधील वाल्मिक नगर येथे आमचे सन्माननीय नगरसेवक माजी नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी, तशाच सौ रुपाली शेट्टी माजी नगरसेविका आणि आम्ही सर्व आमची टीम येथे जमलेली आहे। आमचे सन्माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही येथे कार्यक्रम ठेवलेला आहे। आता सध्या इथे रक्तदान शिबिर चालू आहे। तसंच 5 दिवसासाठी आम्ही आरोग्य निदान शिबिर ठेवलेलं आहे। याच्यामध्ये लहान मुलांचे आजार असो, त्यानंतर शुगर असो, हृदयविकार असो, जे सर्व काही कुठलेही निदान आजार असो त्यांचं निदान आम्ही इथे ठेवलेलं आहे। आणि चांगले डॉक्टर आम्ही बोलवले आहेत। त्या निमित्ताने आम्ही इथे जेवढं आमच्याकडनं गरिबांची सेवा होईल तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। सर्वांनी या कार्यक्रमाचा याचा लाभ घ्यावं अशी मी सर्व नागरिकांना नम्र विनंती करते। तुम्ही ज्या काळी नगरसेवक होते, आता तुम्ही माजी नगरसेवक आहात, तर तेव्हा प्रभाग क्रमांक 4 ची मोठी सुधारणा झाली, वॉर्डाचा मोठा विकास झाला, तर त्याबद्दल काय सांगाल? आम्ही ज्यावेळेस निवडणुकीसाठी उतरलो त्यावेळेस सगळ्यांची मागणी होती, रस्ते नव्हते इथे, त्यानंतर लाईट वगैरे नव्हते, खूप घन कचरा वगैरे सगळी परिस्थिती अतिशय बिकट होती। लोक हालाकीचं जीवन जगत होतं असं म्हटलं तरी चालेल। वेळेवर त्यांना आरोग्य सेवा मिळत नव्हती। जोपर्यंत आम्हाला वेळ तसा खूप कमी मिळाला। 1-1.5-2 वर्ष आम्हाला फक्त या लोकांची सेवा करायला मिळाली। त्या वेळामध्ये आम्ही जेवढं करता येईल तेवढं आम्ही केलं। लोकांसाठी आम्ही भरपूर कामं केलीत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।